ज्या पद्धतीने अब्दुल रहमान ट्रीट मुंबई पोलीस आयुक्तांचा कचेरीचा समोर आपण बघतो मिनी बांगलादेशी सारखी अवस्था। रोज इथे सगळ्या परिसर रस्त्यावर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले आणि काम करणारे चांगले बांगलादेशी। इथे आपण फुटपाथ बघतो, फुटपाथ बघ दुकान हे बघा रस्त्यावर। महापालिकेचे सगळे अधिकारी आज उपस्थित आहेत, सगळ्यांनी मान्य केले जे लायसन दाखवतात ते लायसन नाही दे, भलतात काहीतरी फोटो। आणि म्हणून मी महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझ्या सोबत 4 नगरसेवक पूर्व नगरसेवक आहेत, आम्ही त्यांना सांगितलं 24 तासात कारवाई झालीच पाहिजे। आणि आज जशी साफसफाई आहे तसंच इथे कोणी चालू शकत नाही। आणि जे कायदेशीर आहेत त्यांना प्रोटेक्शन, जे बेकायदेशीर आहेत त्यांचा ताबडतोब डिमोलिशन। ज्या पद्धतीने तुम्ही येणार म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण मोहीम राबवली जात होती। आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आधीच साफसफाई केली जात होती। अगदी खरं आहे, याचा अर्थ असा आहे की जे रोज होते ते बेकायदेशीर आहेत। किरीट सोमय्या येणार आहेत, भाजपचे नगरसेवक येणार, कुठे महापौर येणार, पण सगळे साफसफाई करतात, याचा अर्थ हे इलिगल आहेत। आणि आता तर तुम्ही बघितलं ना, रस्त्यावर हा दुकान बंद करून निघून गेला म्हणजे ते काय कायदेशीर थोडे होते। आणि सगळे महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत। माझं महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं आहे, आम्ही मुंबईला बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई करणार। अधिकृत फेरीवाले आहे त्यांना व्यवस्थित त्यांना दिलेल्या जागेवरच बसता येणार, रहदारीना चालण्याचा अधिकार आहे। ज्या पद्धतीने तुम्ही एका स्टॉल धारकाचा जो लायसन होता तो बेकायदेशीर ठरवलेला आहे, काय नेमकं ते लायसन मध्ये होतं, ती झेरॉक्स कॉपी होती, ओरिजिनल होतं, नेमकं कसं होतं? सगळ्यात पहिले तो जो अधिकारी आहे महापालिकेला, मी कमिशनरला सांगणार याला सस्पेंड करा। तो अधिकारी दुसरे 5 महापालिकाचे अधिकारी उपस्थित होते, त्यांच्या समोर बोलतो साहेब लायसन्स आहे। तर मी त्यांना सांगितलं तू भाऊ तुम्ही वाचा, त्यात नावच नाही, फोटो बघता येत नाही। मग जो ज्याला जागा दिली होती एवढी आणि त्यांनी जागा एवढी काबीज केली होती त्याला विचारलं, तो बोलेले ये मेरे भाई का है, म्हणा ओरिजिनल लायसन काय, तो बोले घर पे। म्हणजे टोटल बेकायदेशीर। आणि महापालिकेचे काही कर्मचारी यांचा संगनमताने होत आहे, जसं जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात अर्धा डझन महापालिकेचे अधिकारी सस्पेंड झाले, म्हणून आता सुधारणा सुरू झाल्या। आतापर्यंत मुंबई महापालिकेने 9 FIR केली आहेत जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात। तसंच आम्ही हे बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाला मुक्त मुंबई करणार। कुर्ल्याला ज्या पद्धतीने एक घटना घडली त्याच्यानंतर ते फेरीवाले तिकडचे आता कमी होताना पाहायला मिळतात, तसे मुंबईत सुद्धा होऊ शकतात, पण ते का होताना पाहायला मिळतात? आता पहिल्या टप्प्यात मी कुर्ला ते मुलुंड हा भाग साफ केला, आता दुसरा फेज सुरू झालेला आहे। आता कुर्ला ते CST या भागात वेगवेगळ्या ठिकाणी मी जाणार आहे। पुढच्या आठवड्यात मी भुलेश्वर मध्ये जाणार आहे। भुलेश्वर सगळे हिंदू देवी देवतात आणि तिथे सगळ्या बांगलादेशी आहेत। आता हळूहळू सगळा परिसर टप्प्याटप्प्याने मुक्त करणार। हिंदी में बोलतो या ज्या पद्धतीने जे लायसन ज्याच्या नावावर आहे तेच मालक जे असतात ते अनेक ठिकाणी दिसत नाही, कुठेतरी दुसऱ्याला चालवायला दिले जातात, ही कितपत योग्य आहे? यावरती सुद्धा महापालिकेने छाननी करणं गरजेचं आहे की नाही? काय हे बोगस आहे, सगळं खोटं बोलतात, तुम्हाला आणि मला फसवणूक करतात। आणि त्यात महापालिकेचे लायसन डिपार्टमेंटचे काय अधिकारी संगनमत आहे। कारण की मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की बाबा तुमच्याकडे कुणाला लायसन दिले त्याचं रजिस्टर दाखवा, काही रजिस्टर नाही आहे। जो लायसन देतो तर त्या फेरीवाला स्वयंरोजगार म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तर लायसन्सवर फोटो कोणाचा असेल, कुठला तरी स्पेशली एबल्ड व्यक्तीचा, म्हणजे आणि चालवणारा कोण, गाडीवाला मोठा सफेद गोल टोपीवाला। म्हणून कोणालाही 90% लोकांकडे लायसन्स नाही आहे, हे महापालिका खोटं बोलतात। आणि म्हणून तर कुर्ला ते मुलुंड साफ झालं ना, तर कुर्ला ते मुलुंड साफ होऊ शकते, तर मुंबई साफ होणार
हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मी चेतावणी देतो जे भ्रष्टाचारी आहे की आता मुंबई महापालिकेतील माफिया राज संपलेला आहे. आता मुंबईकरांचा राज सुरू झाला. सर तुम्ही असं म्हटलात की आता अधिकारी खोटं बोलतात, पण आता महापौर तर भाजपचे म्हणजे महायुतीचे आहेत, मग याच्यावरती अधिकृत कारवाई कधी होणार? किंवा आपण जसं पाहिलं की तुम्ही येण्याआधी हे इथले जे फेरीवाले होते बेकायदेशीर ते गेलेले आहेत, पण तुम्ही गेल्यानंतर परत आले तर मग कशा प्रकारे काय आहे 25 वर्ष 28 वर्षाची पैसे खाण्याची सवय लागलेली आहे. काही काळ लागणार, पण मी मीडियाला पण धन्यवाद देतो. सोशल मीडिया, व्हिज्युअल मीडिया, मीडियामुळे दबाव राहतोय आणि जसं दर कुर्ला ते मुलून साफ झालंय, मध्ये मध्ये येतात पण परत साफ होत आहेत, तसं बाकी मुंबई करू शकणार. आज हम बांग्लादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई करने का जो अभियान लगभग 20 दिन से चलाया है, या अब्दुल रहमान स्ट्रीट है, मुंबई पुलिस कमिश्नर के ऑफिस के आसपास का एरिया है, जिसको महात्मा फुले मंडई बोलते हैं, जो क्राफर्ड मार्ग, वो परिसर में आप देख रहे हैं. मेरे साथ भाजपा के लगभग आधा डजन नेता, कुछ पार्षद, पूर्व पार्षद. आज हम आने वाले हैं तो रोड आधा क्लियर हुआ है, लेकिन फिर भी देख रहे हैं अब्दुल रहमान स्ट्रीट पे रास्ते पर दुकानें बनाई हुई है. महापालिका को हमने कहा है ये सबका डिमोलिशन होगा. आपकी आधार भी कह रहे कि यहाँ पर बड़े पैमाने पर बांग्लादेशी अवैध बांग्लादेशी लोग हैं, आधार क्या ये बताइए, क्या जांच में निकल कर? अब ये आज आपने देखा कि हमने एक जो गन्ने वाला खड़ा था वो वही था. अब उसने लाइसेंस दिखाया, वो लाइसेंस है ही नहीं, वो जेरोक्स की जेरोक्स है, उस पर न किसी का नाम है, जो फोटो है और किसी का है, और उसने कबूल किया ये मेरा लाइसेंस नहीं है. तो इस प्रकार से एक तो लाइसेंस है नहीं, ये लाइसेंस कभी का समाप्त हो चुका है, ये नकली लाइसेंस है. और ये बड़े प्रमाण पे ये पूरे एरिया में अगर आप कल आते तो आपको पता चलता, आप चल नहीं सकते और रास्ते की गाड़ी नहीं गुजर सकती. पुलिस आयुक्त के यहाँ आए हुए विदेशी मेहमान, पुलिस अधिकारी की गाड़ी निकल नहीं सकती है. और इसके लिए ये जो अभियान चला है, कुर्ला से मुलुन रिजनेबल साफ सफाई हुई है. हम धीरे धीरे पूरे मुंबई में करेंगे. दिव्यांग लाइसेंस का स्कैम का जिक्र आप कर रहे थे कि उनका रहता कोई और कोई सबूत, वो क्या मामला ये बताइए? घाटकोपर स्टेशन के बाहर आपने देखा होगा, दिव्यांग का फोटो लगाया था, लाइसेंस दो आधार कार्ड वाला था, वो बांग्लादेशी था, नकली आधार कार्ड प्राप्त किया था. यहाँ पर अभी गन्ने वाला, वो 3 फुट का लाइसेंस जगह 23 फुट, और जब उसको पूछा तो बोलते ये मेरा लाइसेंस नहीं और किसी का है, और वो और कोई नाम की व्यक्ति है ही नहीं. तो इस प्रकार से महापालिका के कुछ कर्मचारी, ये माफिया राज जो चल रहा था उसमें ये सब चल रहा था. अब सभी की सफाई होगी, मीठी नदी की भी होगी, माफिया कॉन्ट्रैक्टर की भी होगी. इसीलिए खाली हो गया, आपके जाने के आधे घंटे बाद फिर पब्लिक यहाँ पे हाँ, तो ये हम लगातार इसका, मैंने मेरे सहयोगी कहा हम रोज मॉनिटरिंग करेंगे. कुर्ला से मुलुन हमको रोज करना पड़ रहा है, और उसके कारण आपने देखा आपकी मदद से, मुंबई कर की मदद से, पुलिस की सहायता से हमने मुंबई में 99% मस्जिद के अनधिकृत लाउडस्पीकर बंद करवाए हैं. आज 5 महीने हो गए बंद है. तो ये सब हमारी सबकी आपकी जागरूकता के समर्थन के कारण हुआ है. इसी प्रकार से मुंबई फेरी वाला मुक्त मुंबई होगा. क्या कह रहे थे कि वहाँ पर उस बारे में भुलेश्वर यानी सब हिंदू मंदिर है, वैष्णव की हवेली, वहाँ पर भी पूरे बांग्लादेशी, अगले सप्ताह में वहाँ पर भी जाने वाला हूँ. बांग्लादेशी पूरे मुंबई में फैल रहे हैं और एक एरिया कब्जे कर रहे हैं. देवेंद्र फडणवीस सरकार ने इन सब के खिलाफ अब 3 महीने में हम मुंबई साफ करेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.